सुरत, गुजरात. पटेल नगरमधील साई जलाराम सोसायटीत अर्जुन देशमुख राहत होता. अर्जुन व्यवसायात यशस्वी, महत्वाकांक्षी आणि मेहनती होता. वैयक्तिक जीवनातही तो स्थिरतेच्या शोधात होता आणि योग्य जोडीदाराची वाट पाहत होता. त्याचा संसार सुरू व्हायला लागला तेव्हा त्याचे लग्न प्रिया मानेशी ठरले. प्रिया मध्यमवर्गीय, साधी आणि समजूतदार मुलगी होती. तिच्या घरात आई, 2 भाऊ आणि लहान बहीण साक्षी राहत होती. साक्षी त्यावेळी 7वीत शिकत होती. ती हुशार, तरुण आणि सुंदर होती. घरातील सर्व कामात प्रिया तिच्या मदतीवर विश्वास ठेवायची आणि साक्षी नेहमी बहिणीस मदत करण्यास तयार राहायची. लग्नानंतर अर्जुन आणि प्रियाचा संसार सुरू झाला. घरात सुरुवातीला सुख, शांती आणि आनंदाचे वातावरण होते. व्यवसायात अर्जुनला प्रगती मिळत होती, तर घरात नवे जीवन आले आणि त्यांचा संसार अधिक आनंदी झाला. काही काळानंतर त्यांना पहिले मूलही झाले. घरातील काम आणि बाळ सांभाळण्यासाठी प्रिया थोडी थकली होती. त्यावेळी तिने साक्षीला मदतीसाठी बोलावले. साक्षी काही दिवस घरात राहिली, बाळाची काळजी घेतली, स्वयंपाकात मदत केली आणि घरातील कामे सांभाळली. तिने हे सर्व फक्त बहिणीसाठी केले. पण अर्जुनच्या मनात हळूहळू तिच्या जवळ राहण्याची इच्छा निर्माण झाली. साक्षी फक्त मदत करण्यासाठी आली होती. तिने घरात साधे आणि मैत्रीपूर्ण वर्तन केले. तिचे हसणे, बोलणे आणि सहाय्य केवळ घराच्या गरजांसाठी होते. तरीही अर्जुनच्या मनात ती हळूहळू अधिक महत्त्वाची बनू लागली. अर्जुनच्या मनातील भावना हळूहळू अधिक स्पष्ट होऊ लागल्या. सुरुवातीला तो फक्त साक्षीच्या मदतीसाठी आनंदी असायचा, पण आता त्याच्या मनात तिच्याकडे आकर्षण वाढलेले होते. तो तिच्या जवळ राहण्यासाठी प्रयत्न करू लागला. साक्षी मात्र फक्त बहिणीसाठी मदतीला आली होती. तिच्या मनात अजूनही कोणतीही भावना नव्हती. साक्षी सुरुवातीला आपल्या भावनांवर पूर्ण नियंत्रण ठेवत होती. तिने अर्जुनच्या काही वागण्याकडे दुर्लक्ष केले, कारण तिला भीती होती की बहिणीचा संसार खराब होईल. पण अर्जुन हळूहळू अधीर होऊ लागला. त्याने तिला मोबाईलवर संदेश पाठवायला सुरुवात केली. सुरुवातीला हे साधे मैत्रीपूर्ण संदेश होते, पण हळूहळू त्याचा आशय बदलू लागला. साक्षीने प्रारंभी संदेश पाहूनही उत्तर दिले नाही. तिने स्वतःला सांगितले की ती फक्त बहिणीस मदत करते आणि त्याच्या अपेक्षांमध्ये येणार नाही. अर्जुनचा राग आणि अधीरता वाढू लागली. घरात पत्नी प्रिया आणि 3 मुले असताना अर्जुन फक्त साक्षीकडे आकर्षित होऊ लागला. ही एकतर्फी भावना वाढत गेली. अर्जुनने हळूहळू अश्लील संदेश पाठवायला सुरुवात केली. साक्षीने ती सर्व गोष्टी मनात ठेवल्या. तिने बहिणीला, भावाला किंवा आईला काही सांगितले नाही. ती फक्त आपले वर्तन साधे ठेवत होती आणि घराच्या सुरक्षेसाठी परिस्थिती सांभाळत होती. अर्जुनच्या बदलत्या वर्तनाची जाणीव प्रियाला हळूहळू झाली. त्याने व्यवसायाकडे लक्ष देणे कमी केले आणि फक्त साक्षीकडे आकर्षित राहू लागला. प्रियाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन फक्त आपली इच्छा पूर्ण करण्याचा विचार करत होता. साक्षी आता सावध झाली होती. तिने एकटे राहणे टाळले आणि अर्जुनच्या संदेशांना नेहमी उत्तर देणे थांबवले. तिने जाणले की अर्जुनचे लक्ष तिच्याकडे खूपच धोकादायक पातळीवर आहे. साक्षीने अर्जुनच्या आकर्षणाचा स्पष्ट विरोध केला. तिने स्पष्ट सांगितले की ती कधीही अर्जुनसोबत जवळीक साधणार नाही. परंतु अर्जुनने आपल्या तिळपापडावर नियंत्रण ठेवू शकले नाही. रोष आणि अधीरतेने त्याचे वर्तन हळूहळू धोकादायक बनले. एक दिवस साक्षी तिच्या आई आणि भावासोबत सुरतात आली. अर्जुनने आपल्या इच्छांनुसार दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि साक्षीशी लग्न करण्याचा खोटा दावा केला. साक्षीने स्पष्ट केले की ती अर्जुनसोबत कधीही नाही राहणार. या स्पष्ट नकारामुळे अर्जुन संतापाने वेढला गेला. अर्जुनने आपला रोष नियंत्रित केला नाही आणि धारधार शस्त्राने साक्षीवर हल्ला केला. तिच्या भावावरही हल्ला झाला आणि आई जखमी झाली. अर्जुन घाबरून घरातून पळून गेला. साक्षी आणि तिच्या भावाचे रक्तस्त्रावामुळे जागीच मृत्यू झाले. ही घटना सर्व कुटुंबासाठी धक्का देणारी ठरली. प्रिया आणि इतर घरचे सदस्य तात्काळ पोलिसांना आणि रुग्णालयाला संपर्क साधले.
अर्जुनच्या मनातील गुप्त भावना आणि त्याच्या तात्काळ नियंत्रण हरवण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर प्रचंड परिणाम झाला. ही घटना आपल्याला शिकवते की आपल्यावर नियंत्रण ठेवणं, नैतिकतेचे पालन करणं आणि कुटुंबाच्या भल्याचा विचार करणं किती महत्त्वाचे आहे. अर्जुनच्या अधीरतेनं, केवळ एक व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करण्याच्या प्रवृत्तीनं संपूर्ण कुटुंबाची जीवनशैली बदलली आणि अनमोल जीव गेल्या.